माझं नाव सानिका संतोष निकम. जेव्हा मी 3 वर्षाची होते तेव्हा मला खूप ताप आला होता. ही गोष्ट माझ्या आईने सांगितली. तेव्हा रात्रीच्या 2 आणि 3 वाजता माझा बाबा मला कडेवर घेऊन रमवायचा. बाबाच्या कडेवर मी असायची, बाबाच्या मागे आई असायची आणि आईच्या मागे रात्री 3 वाजता गोरखू असायचा जो सिट्या मारायचा. ही गोष्ट मी जेव्हा ऐकली तेव्हा मला फक्त एकच गोष्ट समजली की मी माझ्या आई वडिलांसाठी एक चमकणारा तारा आहे, तर मी कधीच दुसऱ्या कोणासाठी तुटणार नाही. कारण या चमकत्या ताऱ्याला माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून कष्ट करून वाढवलं आणि चमकणे एवढं सक्षम बनवलं. मी माझ्या वडिलांमध्ये एक छोटीशी कविता बनवली होती, आज या मंचावर सादर करते. माझी हिंमत आणि उमेद म्हणजे माझा बाप, माझी हिंमत आणि उमेद म्हणजे माझा बाप, माझा शान आणि माझा अभिमान म्हणजे माझा बाप. कधी प्रेमाचा तर कधी आनंदाचा झरा म्हणजे माझा बाप. म्हणतात ना, नशीब लिहिणारा जरी देव असला तरी ज्या माणसात मला देव दिसतो तो आहे माझा बाप, तो आहे माझा बाप. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत ना मित्रमैत्रिणींसारखं सगळं बोलून टाका. काही विचित्र माणसं विचित्र भावनांनी आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं जगणंच उद्ध्वस्त करून टाकतात. तेव्हा तुम्ही हा विचार करा की कुठलाही चुकीचा निर्णय घेण्या अगोदर तुम्ही फक्त तुमचं स्वतःच नाही तर तुमच्या आई वडिलांचंही जगणं उद्ध्वस्त करून टाकता. तेव्हा व्हॉट्सअपच्या स्टेटस पेक्षा घरातलं स्टेटस जपूया आणि आई बाबांच्या सोबत हीच आपल्या आयुष्याची खरी स्टोरी आहे. बस मी एवढंच बोलू इच्छिते. धन्यवाद. सब मंगल है, सब आनंद है, सब आनंद है. कोणी उठायचं नाही एका मिनिटासाठी.